नमस्कार. आजची बातमी खरंच धक्कादायक आहे. कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये जवळपास 1,500 कोटी रुपयांच्या एका बनावट बिलिंग रॅकेटचा पर्दाफाश झालाय. हो, आणि आकडा ऐकूनच थक्क व्हायला होतं. 1,464 कोटी रुपये. 1,464 कोटी म्हणजे विश्वास बसत नाही. आज आपण याच प्रकरणाची सखोल माहिती घेणार आहोत. हो, आणि हे प्रकरण म्हणजे फक्त करचूक वेगिरी नाही. जीएसटी सारखी पूर्णपणे डिजिटल प्रणाली, जी व्यवहार सोपे करण्यासाठी बनवली आहे, तिचाच वापर करून एवढा मोठा घोटाळा कसा होऊ शकतो हे यातून समोर येते. बरोबर. सुरुवात तिथूनच करूया. हा घोटाळा सिमेंट आणि स्टीलच्या व्यवसायाशी संबंधित आहे असं कळतंय, पण यात मालाची कोणतीही वाहतूक झालीच नाहीये. नाही, अजिबात नाही. मग हा 1,464 कोटींचा आकडा आला तरी कुठून? सगळं फक्त कागदावर होतं का? अगदी. सगळा खेळ कागदावरचाच आहे. याचं मूळ आहे इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे ITC मध्ये. अच्छा, ITC. हो, आणि ही रक्कम आहे तब्बल 355 कोटी. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर या आरोपींनी डझनभर बनावट कंपन्या तयार केल्या. ओके. या कंपन्यांनी एकमेकांना माल विकल्याचं दाखवलं, पण प्रत्यक्षात काहीच विकलं नाही. या खोट्या बिलांच्या आधारे त्यांनी सरकारकडून 355 कोटींचा कर परतावा मिळवला, जो त्यांना कधीच मिळायला नको होता. पण थांबा एक मिनिट. एवढ्या बनावट कंपन्या तयार करणं इतकं सोपं आहे का? यासाठी फक्त काही कागदपत्र पुरेशी होती, म्हणजे कुणाचं लक्षात कसं नाही आलं? आणि हीच तर या घोटाळ्यातील सर्वात चिंताजनक बाब आहे. त्यांनी डिजिटल साधनांचाच वापर केला. ऑनलाईन स्टॅम्प पेपर्स, बनावट भाडे करार, खोट्या सह्या अरे बापरे. आणि बनावट नोटरीच्या मदतीने त्यांनी या सगळ्या कंपन्यांची नोंदणी केली. म्हणजे ज्या तंत्रज्ञानाने प्रक्रिया सोपी झाली, त्याच तंत्रज्ञानाने फसवणुकीसाठी एक नवीन दार उघडलं. मग हे जाळं उघडकीस कसं आलं? जर सगळं इतकं हुशारीने केलं होतं, तर तपास यंत्रणा त्यांच्यापर्यंत पोचल्या कशा? इथेही तंत्रज्ञानानेच महत्वाची भूमिका बजावली. जीएसटी विभागाकडे एक नॉन जेन्युइन टॅक्सपेयर नावाचं मॉड्यूल आहे. NGTP मॉड्यूल. हो, ते संशयास्पद व्यवहार ओळखतो. पण खरा सुगावा लागला तो IP ॲड्रेसच्या विश्लेषणातून. IP ॲड्रेस? म्हणजे तपास यंत्रणांच्या लक्षात आलं की डझनभर वेगवेगळ्या कंपन्यांचे जीएसटी व्यवहार एकाच कम्प्युटर किंवा एकाच नेटवर्कमधून होत होते. अच्छा. म्हणजे एकाच ठिकाणाहून अनेक कंपन्या चालवल्या जात होत्या. बरोबर. हीच गोष्ट संशयास्पद होती आणि त्यामुळेच हे संपूर्ण जाळं उघडकीस झालं. तंत्रज्ञानानं घोटाळा तर शोधून काढला, पण मग या माहितीच्या आधारावर